नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये आपण बघूया. इथे विक्रम काका म्हणत असतात रम्याबरोबर पार्थचं लग्न करून द्यायला. इथे रम्या तरी कुठे आहे? रम्या नाही आहे. वसुताई तिला सगळीकडे शोधते. तेव्हा मधू म्हणत असते, पण दादा, अरे रम्या अशी अचानक कुठे निघून गेली? तेव्हा विक्रम काका म्हणतात, आता काही माहिती नाही आहे. एक पर्याय होता. आता हा पर्याय जर नसेल तर आपण पार्थचं लग्न कुठल्या मुलीबरोबर लावून द्यायचं मला खरंच काही कळत नाही आहे. आणि हे गावकरी इतके चिडलेले आहेत. हे गावकरी त्यांच्या मनाप्रमाणे केल्याशिवाय आपल्याला काही इथून जाऊ देणार नाही, ते सुद्धा कुठेही. आता काय करायचं मानिनी? तेव्हा इथे सगळेजणच आता धर्मसंकटात सापडलेले असतात, पूर्णपणे टेन्शनमध्ये आलेले असतात. तर इकडे वसुंधरा आणि दीपक या दोघांच्या कारस्थानामुळे ही परिस्थिती निर्माण झालेली असते. करून सवरून वसुंधरा नामानिराळीच आहे. आता बसलेली असते इथे तिच्या मुलीला रम्याला सगळीकडे शोधत. तर इथे प्रेक्षकांनो, आता इथे चिनू आलेली असते. चिनू म्हणत असते की काका लवकर चला, बाहेर सगळ्यांनी तुम्हाला बोलावलं आहे, खूप महत्त्वाचा निर्णय घेतला आहे, तो तुम्हाला सांगायचा आहे. त्यानंतरला इकडे विक्रम काका मानिनीला घेऊन बाहेर येतात. तेव्हा इथे विक्रम म्हणत असतो, काय चाललं आहे, कसला निर्णय घेतला आहे ते सांगाल का? तेव्हा इथे आता यशवंत काका म्हणत असतात की आता यांच्या मुलीमुळे हा सगळा गोंधळ निर्माण झालेला आहे, बरोबर की नाही? यांच्या मुलीमुळेच हा सगळा गोंधळ जर झाला आहे तर परिस्थिती यांच्यामुळे चिघळली. परिस्थिती शांत करण्याचं काम यांचं आहे. त्याच्यामुळे जो काही निर्णय घ्यायचा आहे तो यांना घ्यायचा आहे आणि त्यांनी तो निर्णय घेतला आहे. हो की नाही धनंजयराव? आता तुम्ही जो निर्णय घेतलेला आहे तो तुम्ही निर्णय यांना आता सांगा. त्यानंतरला इथे धनंजय काकांना बोलावं कसं याचा ते विचार करत असतात. परिस्थिती इतकी चिघळलेली असते की आता जो निर्णय घेतला आहे तो खरं तर निर्णय यशवंत काकांनी घेतलेला असतो, पण तो धनंजय काकांना आता खरोखर अस्तित्वात आणायचा असतो. त्यामुळे इथे धनंजय काका म्हणत असतात की विक्रम, अरे बघतोयस ना तू इथे काय चाललं आहे? मी इथे त्या मुलीचा बाप आहे जी मुलगी लग्न मंडपातून कुठेतरी गायब झाली रे. मी पळून गेले असं म्हणणारच नाही, कारण माझी मुलगी तशी नाही आहे. मला माहिती आहे ती गायबच झाली. कुणीतरी तिला इथून गायब केले हे सुद्धा मला माहिती आहे. पण आता माझी मुलगी इथे नाही आहे, त्याच्यामुळे ही परिस्थिती माझ्या मुलीमुळे निर्माण झाली असं जर यांचं म्हणणं असेल तर मी एक निर्णय घेतला आहे. यशवंत काका म्हणतात की निर्णय लवकर सांगा, इतकं बसत बोलण्यामध्ये वेळ वाया घालू नका आणि रडत. तेव्हा इकडे धनंजय काका म्हणतात की नंदिनी जर इथे आता नाही आहे तर पार्थचं लग्न माझी मधली मुलगी काव्या हिच्याबरोबर लावून देण्याचा मी निर्णय घेतला आहे. तेव्हा यशवंत काका म्हणतात आणि त्याशिवाय पर्याय नाही, यांच्या काव्याबरोबर तुमच्या पार्थचं लग्न लावून द्या आणि इथे दोघांना आशीर्वाद द्या, म्हणजे मोहिते देशमुख ही सोयरीकसुद्धा होईल. माई काय म्हणाले होत्या हे तुम्हाला माहिती आहे ना? मोहिते देशमुख सोयरीक होईल, पण ती कशा पद्धतीने होईल हे माईंनी सांगितलं नव्हतं. हे संकट येणारच होतं, म्हणून कदाचित माईंना हा पर्याय दिसला असेल की इथे देशमुख आणि मोहिते ही सोयरीक होईल, पण लग्न मात्र वेगवेगळे होतील. तर इथे पार्थचं लग्न काव्याबरोबर होणार आहे आणि ते होईलच. तेव्हा मानिनी म्हणत असते, तुमचा हा निर्णय मला मान्य नाही आहे. माफ करा गावकऱ्यांनो, पण हे बघा, तुम्ही तुमच्या गावाची इज्जत राखण्यासाठी किंवा या गावातून वरात परत जाऊ नये याच्यासाठी जर तुम्ही हा मार्ग निवडला असेल तर अत्यंत चुकीचा मार्ग आहे. म्हणजे इथे आपण आपल्या मुलांचे आयुष्य उद्ध्वस्त करतोय. त्यांच्या मनाविरुद्ध त्यांची लग्न लावून देणं हा कुठला मार्ग आहे तुम्ही सांगा बरं? हा कुठला मार्ग तुम्ही शोधून काढला आहेत? म्हणजे नंदिनी नाही आहे म्हणून नंदिनीचं पार्थबरोबर लग्न ठरलेलं असताना इकडे तुम्ही नंदिनी नाही आहे म्हणून काव्याचं लग्न पार्थबरोबर कराल, हा कुठला मार्ग आहे? आणि विक्रम काका म्हणत असतात की धनंजय, हा निर्णय तुला मान्य आहे? तेव्हा धनंजय काका म्हणतात, अरे माझ्या इच्छेला इथे कोण विचारते? गावकऱ्यांनी जो निर्णय घेतला आहे तो मी तुला सांगितलं आहे. विक्रम काका आता इथे काय बोलणार याचा विचार करत असतानाच यशवंत काका म्हणतात, हे बघा, त्यांना मान्य आहे की नाही ते विचारू नका, याच्याशिवाय दुसरा पर्यायच नाही आहे, हे तुम्हाला सांगितलं जाते. तुम्ही जा, तुमच्या मुलाला समजावा, तुमच्या मुलाला काव्याबरोबर लग्नाला तयार करा आणि तुमची मुलगी काव्या हिला तुम्ही जाऊन तयार करा. मोहिते देशमुख सोयरीक होणारच आणि या गावातून वरातसुद्धा मागे फिरणार नाही, गावाची इज्जतसुद्धा जाणार नाही. त्याच्यामुळे आता तुम्ही एक काम करा, तुम्ही आपापल्या मुलांना समजावा आणि हे लग्न करायला सांगा. तेव्हा इथे याशिवाय तुमच्याकडे दुसरा कुठला पर्याय पण नाही आहे. असेल कुठला पर्याय तर तो सांगा. असा पर्याय सांगा की गावातून वरात परत जाणार नाही आणि लग्नसुद्धा होईल, आमच्या गावची इज्जत जाणार नाही, असा पर्याय असेल तर तो सुचवा.
तेव्हा इकडे आता विक्रम काका गप्पच बसतात. काय बोलावं काही कळत नाही. मानिनी म्हणत असते की पार्थला हे कधीच मंजूर होणार नाही, तो काव्याबरोबर लग्न करणारच नाही. तेव्हा इथे यशवंत काका म्हणतात, हा निर्णय तुम्ही ऐकवायचा नाही आहे आम्हाला. तुम्ही आत्ताच्या आत्ता जायचं, तुमच्या मुलाला तुम्ही जाऊन समजवायचं, त्याला या लग्नासाठी तयार करा. हे लग्न होणारच, काव्याबरोबर लग्न होणार आहे. तर इथे मोहिते देशमुख ही सोयरीक होणार आहे, ती मोडली जाणार नाही आणि आमच्या गावची इज्जत तर आम्ही मुळीच जाऊ देणार नाही. कळलं तुम्हाला? तेव्हा धनंजय काका म्हणतात की विक्रम, अरे काय करायचं? जोपर्यंत आपल्या मुलांची लग्न होणार नाही तोपर्यंत हे गावकरी आपल्याला इथून जाऊ देणार नाही. मी एक हरलेला बाप आहे रे. माझी मुलगी, माझी सगळ्यात लाडकी आणि माझी समंजस मुलगी नंदिनी लग्नातून कुठेतरी निघून गेले. लग्नातून ती गायब झाली. त्याच्यामुळे मला आता काही बोलतासुद्धा येत नाही आहे, कारण परिस्थिती नकळतपणे का होईना पण माझ्यामुळे चिघळले असंच आता वाटतंय, बरोबर की नाही? त्याच्यामुळे आता हा मार्ग जो निवडला आहे, तर तुला काय वाटतं ते तू बोल. तेव्हा विक्रम काका म्हणतात, धनंजय, अरे मी तरी काय बोलणार? इथे तुझी परिस्थिती मी समजून घेऊ शकतो, पण अरे तुला काय वाटतं? तेव्हा धनंजय काका म्हणतात, माझ्या वाटण्याला न वाटण्याला काही महत्त्व नाही आहे. तेव्हा इथे धनंजय काका पूर्णपणे आता इथे खचून गेलेले असतात. तेव्हा इथे यशवंत काका म्हणत असतात की तुमच्या दोघांचं जर बोलून झालं असेल ना, तर आता इथे बोलण्यात वेळ वाया घालू नका. जर हे लग्न झालं नाही तर काय होईल तुम्हाला माहिती आहे ना? तुम्ही या गावातून परत जाऊ शकत नाही. हे बघा, इथे आता काव्याचं आणि पार्थचं लग्न होणार. तुम्ही त्या दोघांना लग्नासाठी तयार करा आणि जर पार्थचं आणि नंदिनीचं लग्न झालं नाही तर गावकऱ्यांना मी सुद्धा थांबू शकणार नाही आहे. कळलं तुम्हाला? तेव्हा इथे यशवंत काका आता आपला निर्णय सांगूनच मोकळे झालेले असतात. तो मतदारसंघ त्यांचा असतो, गाव त्यांचं असतं. ते तिथे सामाजिक महसूल मंत्री असल्यामुळे आता ते म्हणतील तसं गावकरी त्यांचं ऐकत असतात. तेव्हा इकडे आजी म्हणत असतात की हे बघा विक्रमराव, आता तुम्ही जो निर्णय घेतला आहेत ना, त्या निर्णयापासून बदलू नका. तुम्ही निर्णय घेतला होता की मोहिते देशमुख सोयरीक होणार आहेत. आता ते कशा पद्धतीने होणार हे आता लिखापिठा सगळ्या देवी आईने करून ठेवला आहे. त्याच्यामुळे नंदिनी इथे जरी नसली तरीसुद्धा काव्य आहे. मी तुम्हाला हात जोडून विनंती करते, आमची इज्जत तुमच्या हातामध्ये आहे, आमची पण आणि आमच्या गावकऱ्यांची पण. त्याच्यामुळे तुम्ही आता जा आणि पार्थला या लग्नासाठी तयार करा. तेव्हा इथे यशवंत काका म्हणतात, आणि धनंजयराव, तुम्ही जाऊन तुमच्या काव्याला तयार करा, हे लग्न झालंच पाहिजे. तेव्हा धनंजय काका रडत असतात. ते म्हणत असतात, माझी काव्य या लग्नाला तयार होणार नाही हो, खरंच नाही होणार. ती तयार झाली नाही तर हे लग्न कसं होईल? तेव्हा इकडे दौलत मामा म्हणत असतात की काहीतरी करा, पण हे बघा तिला लग्नाला तयार करा, नाहीतर काय होईल काही सांगता येत नाही. तेव्हा इकडे आता संग्रामराव म्हणत असतात, संग्रामराव भोसले, ते म्हणतात की जर हे लग्न झालं नाही तर या घरामध्ये पुन्हा दुसरी कुठलीच वरात येणार नाही. तुमच्या मिनलचं जे माझ्याबरोबर लग्न ठरलं आहे ते सुद्धा होणार नाही. ते लग्न आत्ता या ठिकाणी मी आत्ताच्या आत्ता मोडतोय. जर हे लग्न झालं नाही ना तर आमचं ठरलेलं लग्न मोडेल, ही काळजी तुम्ही घ्या. तेव्हा इथे यशवंत काका म्हणत असतात, संग्रामराव तुम्ही गप्प बसा, तुम्ही कशाला मध्ये बोलताय? तेव्हा संग्राम म्हणत असतात की नाही बाबा, मी तुमचं काही ऐकणार नाही. प्रश्न आपल्या गावाच्या इज्जतीचा आहे. जर या लोकांमुळे आपल्या गावाची इज्जत जाणार असेल ना तर मी सुद्धा हे लग्न करणार नाही. अहो, या घरातून एक मुलगी पळून गेले, वरात परत गेले, यांच्यामुळे आपल्या गावची इज्जत जाणार आहे. आणि जर त्या घरातली मुलगी मी केली तर गावकरी आपल्या तोंडात शेण घालतील ना, की ज्या गावाची इज्जत या घरामुळे गेले, त्या घरातली मुलगी मी घरामध्ये लग्न करून आणले, हे जर गावातल्या लोकांना कळलं तर ते शेण घालतील आपल्या तोंडामध्ये. हे मान्य होणार नाही. तर इथे जीवा आता नंदिनीला शोधायला जात असतो. नंदिनी ही आता किडनॅप करून कुणीतरी नेतंय हे जीवाला कळलेलं असतं. जीवा म्हणत असतो, हे काय चाललंय? नंदिनीला कुणीतरी किडनॅप करून घेऊन चाललंय, पण कुठे? तेव्हा इथे आता जीवा म्हणत असतो, माझा फोन पण माझ्याजवळ नाही आहे, आणि तो तिला वाचवण्यासाठी तिच्या मागे जातच असतो. तेव्हा इथे मामा म्हणत असतात, संग्रामराव, अहो असं काय करताय तुम्ही? हे लग्न होत नाही आहे म्हणून माझ्या मुलीबरोबर ठरलेलं लग्न तुम्ही का मोडताय? असं करू नका. अहो, माझ्या मुलीवरती असा अन्याय करू नका. तुम्ही जर हे ठरलेलं लग्न मोडलं तर माझ्या मुलीबरोबर लग्न कोण करेल? मी तुमच्या पाया पडतो. तेव्हा इकडे आता संग्राम म्हणत असतात की नाही, माझ्या पाया पडायची गरज नाही आहे. तुम्ही हवं तर यांना समजवा आणि यांना आपल्या मुलांची लग्न करायला सांगा, तरच हे लग्न होईल, नाही तर होणार नाही. आपली जुळलेली सोयरीक मोडतील. मिनलसुद्धा रडायला लागते. तेव्हा इकडे आता धनंजय काका म्हणत असतात, हे बघा असं करू नका. तेव्हा संग्रामराव म्हणतात की तुम्ही आम्हाला समजवू नका,
दौलत काका म्हणत असतात, संग्रामराव, मी तुमच्या पुढे हात जोडतो. असं करू नका. हे सोयरीक मोडू नका. ठरलेली लग्न तुम्ही कशाला मोडताय? आमच्या मिलनबरोबर कोण लग्न करणार तुम्ही सांगा. जर हे लग्न मोडलं तर आमच्या मिनलला दुसरं कुठलंही मागणं येणार नाही. तेव्हा इथे आता दौलत मामा म्हणत असतात की शारदे, धनंजयराव, बघताय ना तुम्ही, जर काव्याचं आणि पार्थचं लग्न झालं नाही तर संग्रामराव ठरलेलं लग्न मोडतील आणि माझ्या मुलीचं जर लग्न इथे ठरलेलं मोडलं तर गावामध्ये आमची खूप इज्जत जाईल. तेव्हा गावकरी म्हणत असतात, फक्त गावाची इज्जत जाणार नाही आणि तुमच्या गावामध्ये वरात येणार नाही घरामध्ये असं म्हणत नाही आम्ही, तर तुम्हाला वाळीत टाकलं जाईल. तुमचं अन्न पाणी राशन खाणं पिणं सगळं बंद केलं जाईल. अख्खं गाव तुमच्याबरोबर असलेला संबंध मोडून टाकतील. कळतंय का तुम्हाला? तेव्हा आता गावाची इज्जत आणि तुमचीसुद्धा इज्जत तुम्हाला महत्त्वाची असेल तर हे लग्न होऊ द्या. तेव्हा दौलत मामा म्हणत असतात की मी तुमच्या पाया पडतो. हे बघा भोसले साहेब, असं करू नका. मी तुमच्या पाया पडतो. हे लग्न मोडू नका. माझ्या मुलीची या सगळ्यात खरंच काही चुकी नाही आहे हो. तेव्हा विक्रम काका, धनंजय काका सगळेजण इथे आता टेन्शनमध्ये आलेले असतात, कारण त्या दोघांमुळे इथे आता दौलत मामांना नको ती शिक्षा भोगावी लागणार असते. तेव्हा इकडे यशवंत काका म्हणतात, दौलत, पाया पडू नकोस. हे बघ, आपली ही होणारी सोयरीक मोडणार नाही. जे काही संग्रामराव बोलतायत रागाच्या भरत बोलतायत. मिनल बाळा, तू रडू नकोस. हे लग्न मोडणार नाही. मी तुम्हाला सांगतो ना, आपली सोयरीक मोडणार नाही. पण मी शेवटची एक गोष्ट सांगतोय, पण तुम्ही काही करून काव्य आणि पार्थचं लग्न लावून द्या, म्हणजे ही सोयरीक मोडणार नाही. आणि जर काव्य आणि पार्थने लग्नाला नकारच दिला आणि तुम्ही लोकांनी सुद्धा माघार घेतली तर मात्र मी शब्द देऊ शकत नाही. मग हे लग्न मोडलंच म्हणून समजा. मग मी संग्रामराव यांना समजावू शकणार नाही आहे. तेव्हा इथे दौलत मामा टेन्शनमध्ये येतात, कारण का, जर आता मिनलचं लग्न मोडलं आणि गावकऱ्यांनी पूर्णपणे बहिष्कार टाकला, त्यांना वाळीत टाकलं, तर त्यांना इज्जत कोण देणार? तेव्हा इथे आता आजी म्हणत असतात की असं करू नका. शारदे, धनंजयराव, जा काव्याला समजवा, या लग्नासाठी काही करून तयार करा. कारण का, जर आमची इज्जत गेली तर आमच्याबरोबर कुणी संबंध ठेवणार नाही. आम्हाला इथे विष प्यावं लागेल, आम्हाला जीव द्यावा लागेल. तेव्हा मी तुमच्यासमोर हात जोडते, तुमच्या पाया पडते. धनंजयराव, जा काव्याला समजवा. आमच्याजवळ कुणी संबंध ठेवणार नाही हो. आमच्याशी कुणी बोलणार नाही. या घरामध्ये वरात येणार नाही. आणि जर असं झालं तर आमच्याकडे विष खाल्ल्याशिवाय आणि मेल्याशिवाय कुठलाही पर्याय उरणार नाही आहे. तेव्हा हे बघा विक्रमराव, तुम्ही जा आणि पार्थला तयार करा आणि धनंजयराव, तुम्ही जा आणि काव्याला तयार करा. तर इथे गावातली परिस्थिती खूपच जास्त विचित्र झालेली असते. सगळ्यांना मनाविरुद्ध आपलं मन मारून निर्णय घ्यावे लागत असतात. काव्य आणि पार्थचं लग्न हा एकमेव पर्याय निवडलेला असतो. त्यामुळे इथे धनंजय काकांचा नाईलाज होतो. धनंजय काका म्हणतात की हे बघा, काळजी करू नका. मी काव्याजवळ एकदा बोलतो. काव्याला या लग्नासाठी मी तयार करण्याचे प्रयत्न करतो. तेव्हा यशवंत काका म्हणतात, प्रयत्न नाही, निर्णय हवा आहे. निर्णय घ्यायचा. काव्याला या लग्नासाठी तयार व्हावंच लागेल असं तिला सांगा. आता त्यांच्या लग्नावरतीच इथे आता मिनल आणि संग्रामरावांचं लग्न अवलंबून आहे. या घराची सोयरीक तेव्हाच होईल जेव्हा या गावातून तुमची वरात जाईल. कळलं का? तेव्हा इकडे आता धनंजय काकांनी जो निर्णय घेतलेला असतो तो सांगण्यासाठी काव्याला जात असतात. तर इथे यशवंत काकांनी आता जो निर्णय घेतलेला असतो आणि संग्रामराव जे काही बोललेले असतात त्यामुळे इथे मिनल रडत असते. तेव्हा इथे आता यशवंत काका म्हणत असतात, मिनल, रडू नकोस तू. तेव्हा संग्रामरावांनी आपला निर्णय रागाच्या भरामध्ये मिनलला सांगितलेला असतो. तेव्हा इकडे आता काव्या फोन करत असते जीवाला. जीवाचा फोन तिथेच असतो. त्यानंतर ती सतत नंदिनीला फोन करत असते. नंदिनीचा फोन लागत नसतो. तेव्हा ती नंदिनीला एक व्हॉईस नोट पाठवते. ती म्हणत असते, नंदिनीताई, प्लीज जिथे कुठे असशील तिथून परत ये ग. मी, बाबा, आई, पार्थ सगळेच तुझी खूप जास्त वाट बघतायत. मला माहिती आहे तू कुठल्या तरी संकटामध्ये आहेस, पण प्लीज तू इथे लवकरात लवकर ये ग. बाहेर परिस्थिती खूपच जास्त चिघळली. तू लवकरात लवकर ये ताई. मला माहिती आहे तू येशील. तू लग्नापर्यंत तरी नक्की ये. तेव्हा इकडे आता काव्य नंदिनीला व्हॉईस नोट पाठवत असते. तिला लवकर यायला सांगत असते. तेव्हा धनंजय काका तिथे येतात. शारदा तिथे येते. तेव्हा इकडे काव्य म्हणत असते, बाबा, आई, ताई परत आली का? धनंजय काका म्हणतात, नाही ग, ती परत आलेली नाही आहे. तेव्हा इकडे आता धनंजय काका म्हणत असतात, हे बघ काव्या, नंदिनी परत येईल असं वाटतसुद्धा नाही आहे.
तेव्हा काव्या म्हणते, बाबा तुम्ही असं का बोलताय? असं नका बोलू. आपली नंदिनीताई नक्की परत येईल. आपल्याला माहिती आहे ना, अशा कितीही व्हिडिओ आल्या, कितीही व्हॉईस नोट पाठवले तरीसुद्धा माझा नंदिनीताईवरचा विश्वास कमी होणार नाही. लाखो जरी इथे आता कुठल्या वेगवेगळ्या व्हिडिओ आले ना तरीसुद्धा नंदिनीताईवरचा माझा विश्वास कमी नाही होणार बाबा. आपली नंदिनीताई अशी नाही आहे, तुम्हाला पण माहिती आहे ना. मग तुम्ही काय या लोकांवरती विश्वास ठेवताय? तेव्हा इकडे धनंजय काका म्हणतात की आपल्याला आता एक निर्णय घ्यावा लागणार आहे बाळा. नंदिनी इथे परत येणार नाही आहे, तेव्हा आता पारचं लग्न काही करून व्हायलाच पाहिजे असा गावकऱ्यांनी निर्णय घेतला आहे. तेव्हा काव्या म्हणते, मग काय करायचं? आपण त्यांचं ऐकायचं का? म्हणजे नंदिनीताई इथे नाही आहे म्हणून पारचं लग्न कुठल्याही मुलीबरोबर करून मोकळं व्हायचं असं आहे का? मजा करा, कुठल्याही मुलीबरोबर पारचं लग्न लावून टाका, पण मी नंदिनीताईची वाट बघणार आहे. नंदिनीताई नक्की येईल, माझा तिच्यावरती पूर्ण विश्वास आहे. कुठेतरी पाणी मुरतंय बाबा. आपली नंदिनीताई इथे पूजेसाठी बसली होती, ती गौरी पूजन करत होती. तिथून तिचं गायब होणं, नंतरला तिचा व्हिडिओ पाठवणं, नंतर ती गायब होणं, हे सगळं काय बाबा? कुठेतरी पाणी मुरते हे नक्की आहे की नाही? तुम्ही सांगा बरं. त्याच्यामुळे नंदिनीताई आल्याशिवाय हे लग्न होणार नाही. तेव्हा इथे धनंजय काका म्हणत असतात की असा निर्णय घेण्यात आला आहे की नंदिनी इथे नाही आहे तर काव्याचं लग्न पार्थबरोबर होणार आणि गावकऱ्यांनी हा निर्णय घेतला आहे. जोपर्यंत हे लग्न होत नाही तोपर्यंत आपल्याला इथून ते कुठेही जाऊ देणार नाहीत. या लग्नाशिवाय पर्याय नाही आहे काव्या. तेव्हा काव्या म्हणत असते, बाबा हे काय बोलताय तुम्ही? नंदिनीताईचं ज्या मुलाबरोबर लग्न ठरलंय, नंदिनीताई नाही आहे म्हणून मी त्या मुलाबरोबर लग्न करायचं, हा कुठला पर्याय निवडला आहे? पर्याय आहेत बाबा. पहिला पर्याय, नंदिनीताई येईपर्यंत आपण वाट बघायची, नाहीतर नंदिनीताईला आपण शोधायला जायचं, तिला शोधून आणायचं, पार्थबरोबर लग्न करायचं, नाहीतर इथून जाऊया, पोलीस कंप्लेंट करूया आणि आपल्या नंदिनीताईला शोधूया बाबा. हा एकमेव शेवटचा पर्याय नाही असू शकत. आपल्याला माहिती नाही आहे का, हे लोक आपल्यावरती जबरदस्ती करणार आणि आपण लग्न करायचं? मी हे लग्न नाही करू शकत बाबा. मी काव्य आहे ना, काव्या धनंजय देशमुख. तेव्हा इकडे आता आजी येते आणि म्हणते, हो बाळा, तू काव्या धनंजय देशमुख आहेस, पण काय करणार? गावकऱ्यांनी हा निर्णय घेतला आहे. आता त्याच बापाची इज्जत तुझ्या हातामध्ये आहे. गावकरी त्यांना इथून जाऊ देणार नाही. हे तुझे वडील आहेत ना, यांच्यावरती तुला खूपच जास्त अभिमान आहे. यांची इज्जत तुझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे. मग आता त्याच बापाच्या इज्जतीसाठी तुला पार्थबरोबर लग्न करावं लागणार आहे बाळा. आणि हे फक्त तुमच्या लग्नाचा प्रश्न नाही आहे, तर मिनल आणि संग्रामरावांच्या सुद्धा लग्नाचा प्रश्न आहे. कारण जर तुम्ही दोघांनी लग्न केलं नाही तर संग्रामराव मिनलबरोबर ठरलेलं लग्न मोडणार आहेत. त्याच्यामुळे तुम्ही नाही लग्न केलं तर इथे आता आमच्यावरती बहिष्कार टाकला जाईल बाळा. आम्हाला वाळीत टाकलं जाईल. मिनलचं आणि संग्रामरावांचं लग्न होणार नाही. आम्हाला वाळीत टाकलं तर आमच्याकडे दुसरा कुठलाही पर्याय उरणार नाही गं. आम्हाला जीव द्यावा लागेल सगळ्यांना. तेव्हा आता मी तुझ्यासमोर हात जोडते बाळा. तुझ्या बापाच्या इज्जतीसाठी, तुझ्या कुटुंबियाच्या इज्जतीसाठी आणि आमच्या मानासाठी तू हे लग्न कर बाळा. या लग्नासाठी तयार हो. मी हवं तर तुझ्या पाया पडते. तेव्हा काव्या म्हणते, आजी अगं हे काय बोलतेस तू? मी माझ्या मनाच्या विरुद्ध हे लग्न कसं काय करू? तू मला का जबरदस्ती करतेस? तेव्हा आजी म्हणत असतात, हे बघ काव्या बाळा, आता दुसरा कुठलाही पर्याय नाही आहे. प्लीज या लग्नासाठी तू तयार हो. तेव्हा इथे आता काव्या नाही म्हणत असते तरीसुद्धा आजी तिला प्रेशर करत असतात. कारण बाहेरून धनंजय रावांनी आणि त्याचबरोबर विक्रम रावांनी जो काही निर्णय घेतलेला असतो तो यशवंत काकांच्या प्रेशरमुळे घेतलेला असतो. यशवंत काकांनी प्रेशर दिल्यामुळे इथे आता हा निर्णय घेण्यात आलेला असतो आणि तो शेवटचा एकमेव पर्याय असतो. तेव्हा आजी, शारदा, त्याचबरोबर धनंजय काका प्रेमाने काव्याला समजावत असतात. तिला म्हणत असतात की नंदिनी इथे नाही आहे आणि गावकऱ्यांनी इथे आता एकच निर्णय घेतला आहे, काव्य आणि पारचं लग्न. आणि आता आमच्या सगळ्यांची इज्जत तुझ्या हातामध्ये आहे काव्या. नाही म्हणू नकोस. काव्याला आता इथे आठवत असतं की इथे जे काही इथे आता माईंनी सांगितलेलं असतं की देशमुख मोहिते सोयरीक तर होणार, पण लग्न कसं होईल ते सांगता येणार नाही. आता एकटी पाया पडतेस, नंतर जोडीने पाया पडशील. हे जे काही माई म्हणालेले असतात ते खरं झालेलं असतं. तर पुढील भागामध्ये आपण बघूया. इथे आता दीपक म्हणत असतो की हे बघ नंदिनी, काही झालं ना तरीसुद्धा तुझं लग्न माझ्याबरोबरच होणार. आपण दोघेजण नवरा बायको होणार. चल आता माझ्याबरोबर लग्न कर. तेव्हा इकडे नंदिनी नाही म्हणत असते, पण त्यावेळेला तिथे जीवा नंदिनीची मदत करण्यासाठी पोचणारच असतो. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इकडे काव्य आता लग्नाला नकार देत असते. ती म्हणत असते की मी हे लग्न करणार नाही आहे. तेव्हा यशवंत काका म्हणतात की तुला हे लग्न करावंच लागेल. तुम्ही जर लग्न केलं नाही तर इथून तुम्हाला कुठेही बाहेर जाता येणार नाही आहे. तेव्हा काव्या म्हणते, तुम्ही आम्हाला असं प्रेशराईज करून आमचं लग्न नाही करू शकत. तेव्हा इकडे यशवंत काका म्हणतात की तू अजून आमची जबरदस्ती बघितलेलीच नाही आहेस. तुम्हाला हे लग्न करावंच लागणार आहे. जर हे लग्न झालं नाही ना
तर काय होईल काय सांगता येत नाही. मुर्देसुद्धा पाडले जातील. या गोष्टीचा विचार कर. लग्न झाल्याशिवाय तुम्ही इथून कुठेही बाहेर पाऊलसुद्धा ठेवू शकत नाही. कळलं का तुला? तेव्हा इकडे जर हे लग्न झालं नाही तर यांच्या तोंडाला काळं फासा रे आणि काळं फासून यांचे गावातून धिंड काढा असं सांगण्यात आलेलं असतं. तेव्हा गावकरी इथे आता त्यांच्या तोंडाला काळं फासायला येत असतात. तेव्हा इकडे काव्या सगळ्यांना थांबवते. तेव्हा धनंजय काका म्हणतात, काव्या, ह्या बापाची इज्जत तुझ्या हातामध्ये आहे. बाळा, मी तुझ्या पाया पडतो, पण लग्नाला नकार देऊ नकोस. प्लीज लग्नाला होकार दे. आता आपले वडील आपल्या पाया पडतायत, याच्यापेक्षा दुर्दैव नाही. तेव्हा इथे काव्या इमोशनल होते आणि आता निर्णय घेणार असते.